बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पहाटच्या सुमारास धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात तिघांनी चाकूचा दाग दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचं दागिनं व रोख रक्कम जबरीनं हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे। या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 8 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 5:25 आहेड वडगाव शिवारात धुळे सोलापूर रोडवर ही घटना घडली। फिर्यादी राहुल उद्धवराव पोहेकर, वय वर्ष 30, व्यवसाय व्यापार करतात ते नवीन मोंढा येथे जालन्यात आलेले आहेत। हे आपल्या कुटुंबियांसह क्रेटा कार MH21 CG 0400 मधून प्रवास करत असताना अज्ञात 3 इसमांनी त्यांना अडविले। यावेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीची पत्नी, आई व मावशी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्समधील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले। या दरोड्यात फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील सुमारे 42,000 रुपयांचे सोन्याचे दागिने व 45,000 रुपये रोख, मावशीच्या अंगावरील अंदाजे 31,500 रुपयांचे दागिने तसेच आईच्या अंगावरील सुमारे 50,750 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 1,69,250 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय। या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली। आता पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुकलारे यांच्याकडे सोपविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। पहाटेच्या वेळी महामार्गावर घडलेल्या या धाडसी प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचं आव्हान उभं राहिलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।